तो देखिए विंदर ने कोच और मैनेजर के साथ उतरी है। धर्मा पाटिल जो इस टीम के कोच है उनका भी हम स्वागत करेंगे। YB पाटिल फ्रेंचाइजी, किशोर मालूसरे फ्रेंचाइजी, वैष्णवी 11 कोलाड और श्री समर्थ विंदर के बीच आज के दिन का पहला मुकाबला। पहले मुकाबले की पहली गेंद लेकर आएंगे अंकुर सिंह। पहली गेंद ऑन साइड के ऊपर खेला। ऋषि नाइक का जो अंदाज है, वीरेंद्र सहवाग वाला जो अप्रोच है, उस अप्रोच को दिखाते हुए मिड विकेट के ऊपर से डीप मिड विकेट बाउंड्री के बाहर 4 रन। शॉर्ट मिड विकेट के ऊपर से इन्होंने इस शॉट को खेला था। चलिए गेंद गुम हो चुकी है तो नहीं दीजिए, या फिर उस गेंद का थोड़ा सा इंतजार होना जरूरी। पहली गेंद के ऊपर बाउंड्री लगाई, शुरुआत अच्छी हुई है श्री समर्थ विंदणे की। अगर हम देखेंगे वैष्णवी कोलाड की लिस्ट तो अंकुर सिंह, सुनील चावरी बड़े नाम है इस टीम में। टेनिस बॉल क्रिकेट के रवि सोलंकी, ये देखिए वापसी करते हुए अंकुर सिंह। एक ग्रेट बैटल मैदान के अंदर हमें दिखाई दिया। पहली गेंद के ऊपर बाउंड्री आई, दूसरी गेंद अंकुर सिंह ने ऐसी डाली, अगर का बड़ा शॉट खेलने की कोशिश करते ऋषि नाइक तो उनके लिए वो जानलेवा हो सकती थी। और ये ऑन साइड के ऊपर ऋषि नाइक डीप स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर। नंबर आया 6, 3 गेंदे 10 रन। ऋषि नाइक अपने फ्रेंचाइजी YB पाटिल के लिए अपनी अच्छी बल्लेबाजी का क्लास दिखाते हुए नजर आ रहे हैं। तो आज हम जन्मदिन की ढेर सारी बधाई देंगे रायगढ़ टेनिस के छोटे और बड़े ठाकुर को। विश्वजीत ठाकुर और अभिजीत ठाकुर जिनका आज जन्मदिन है, उन्हें जन्मदिन की ढेर सारी शुभकामनाएं मैं देना चाहूंगा। और गावदेवी गावठान ग्रामीण टीम जब खेलती है तो उनके कप्तान आकाश टकले का भी आज जन्मदिन है, उन्हें भी हम ढेर सारी जन्मदिन की अतुल जी मड़वी और अतुल पाटिल और CK पाटिल विंदर, इनका भी आगमन हो चुका है, उनका भी हम स्वागत करेंगे। 4 गेंदे 2 डॉट, 2 स्कोरिंग शॉट। पहली गेंद पे 4, दूसरी गेंद डॉट, तीसरी गेंद के ऊपर छक्का, चौथी गेंद डॉट। और ये रिवर्स स्वीप खेलने की कोशिश की थी, 1 रन जरूर मिला। और इस 1 रन के साथ दिलीप भाई के तौर पर जो रन मिला टोटल आ चुका है 11 रन। अब गणेश पारेंगे इस ओवर की आखिरी गेंद का मुकाबला करेंगे। महेश उरणकर आ चुके हैं, प्रमोद घरत की कप्तानी में उनकी टीम खेलने वाली है। श्री समर्थ स्पोर्ट्स करदाड़े और उनके खिलाफ खेलेंगे नाविश एंड अक्षय 11 विजुम्बे, जिनके कप्तान है रायगढ़ ओपन के पहले ऑलराउंडर बने हर्षल भुजबल। कवर्स का बादशाह जिसे मैं मान ये सबसे बड़ा संकेत है टीम श्री समर्थ विंदणे के लिए। कप्तान ऋषि नाइक जिन्होंने 2 स्कोरिंग शॉट खेले, एक बाउंड्री लगाई मिड विकेट पर और एक छक्का लगाया पिछले ओवर में डीप स्क्वायर लेग के ऊपर से। काफ़ी अच्छी ज़रूर काफ़ी अच्छा स्कोर देखने को मिल रहा है प्रवीण, क्योंकि जिस तरह से अंकुर सिंह जो एक नामी गेंदबाज, एक बेहतरीन क्रिकेटर के नाम से जाने जाते हैं, और अच्छी शुरुआत ऋषि नाइक के माध्यम से देखने को मिली। बड़े 2 हिट उस ओवर में आना बहुत बड़ी बात, और एक अच्छा स्कोर विदाउट लॉस 12। देखिए अब महाड़ के गेंदबाज एस अंकुर सिंह की सेना के लिए लड़ेंगे जयेश खैरकार। तो मैं किशोर जी मालूसरे को बुलाना चाहूंगा इस मंच के ऊपर। वैष्णवी जयेश खैरकार महाड़ के गेंदबाज, उनका मुकाबला करेंगे रीस से आए हुए
श्री समर्थ विंधाने के लिए ऋषि नाइक जिस टीम की कप्तानी कर रहे हैं, गणेश पारेंगे होंगे स्ट्राइकर एंड पर। 10 के निजी योगदान पर खेल रहे ऋषि नाइक, 1 के योगदान पर खेल रहे हैं गणेश पारेंगे। 1 मिला लेग बाय का रन, कुल टोटल 12 रन बगैर नुकसान। सुबह का सत्र है, सुबह के सत्र में 70 प्लस अगर होते तो बहुत बेनिफिट मिलेगा पहली बल्लेबाजी करने वाली टीम को। ये देखिए बहुत ही बढ़िया स्ट्रोक जरूर खेला लॉन्ग ऑन क्षेत्र पर। मिड ऑफ के खिलाड़ी ने आकर इस गेंद को फील्ड किया, सुनील चावरी ने, और उस गेंद को फील्ड करने के बाद सिंगल जरूर लिया। स्ट्राइक रोटेशन होना जरूरी है, ना चौवा सही ना छक्का सही, लेकिन डॉट गेंद खेलने से बेहतर गेंद के ऊपर 1 रन तो आना ही चाहिए, और वो पैंतरा आजमाया गणेश पारेंगे ने। गणेश पारेंगे निजी 2 के योगदान पर मंगेश दादा वाकड़ीकर की अध्यक्षता में ये खूबसूरत कारवा रायगढ़ प्रीमियर लीग का हम देख रहे हैं। पिछले कई दिनों से पहले दिन क्राउड और क्राउड था, क्योंकि मुंबई हो, ठाणे हो, पुणे हो, रायगढ़ हो, इन 4 डिस्ट्रिक्ट की जो क्रिकेट की बादशाहत है उससे दर्शाने वाला माहौल उन्होंने इस आरपीएल के माध्यम से क्रिएट किया था। जयेश ऋषि नाइक के लिए ऑन साइड के ऊपर खेलने की कोशिश, मिड ऑन के ऊपर नौमान ने अच्छी तरह से इस गेंद को फील्ड किया। फील्डिंग डिपार्टमेंट आपका होना अच्छा है, अगर आपको चैंपियन बनना है तो तीनों डिपार्टमेंट्स आपके अच्छे होने जरूरी है। फील्डिंग, बॉलिंग और बैटिंग, यानी कि गेंदबाजी, बल्लेबाजी और क्षेत्र रक्षण, ये तीनों डिपार्टमेंट अगर आपके अच्छे होंगे तो चैंपियन बनने में आपको कोई रोक नहीं सकता। और मेरे साथ है शर्मा, कृष्णा शर्मा मिश्रा, और ये आसान सा कैच, और इसी के साथ गणेश पारेंगे के पारी गेंद खैरकार ने दिया। जयेश ने पहला ब्रेक थ्रू टीम वैष्णवी कोलाड को गणेश पारेंगे के तौर पर। इनके नाम से बल्ला भी चलता है, एसके ब्रांड पोलादपुर में। अब देखना यह होगा इनकी बल्लेबाजी का ब्रांड क्या है विंधाने के लिए। देखिए कृष्णा मिश्रा यहां पर बैठे हुए टीम मैनेजर के तौर पर। रायगढ़ के लॉयड के बाद, नीलेश परदेशी के बाद उनका सपना है कि रायगढ़ का लॉयड में बनूं। खैरकार ऋषि नाइक ने इस गेंद को ऑन साइड के ऊपर खेला, बिल्कुल एक कप्तानी पारी खेलते हुए नजर आ रहे हैं। इतना संयम ये चाहिए एक कप्तान के पास। कल हमने देखा पहले मुकाबले में जब विकेटें गिर रही थी तो उस्मान पटेल ने भी अपने आप को रोक के रखा था पहले मैच में। उसी तरह खुद को 6 ओवर अगर रोकने की कोशिश करते और कमजोर कड़ी के ऊपर आक्रमण करते ऋषि नाइक, तो इनमें क्षमता है। 9 बार अपनी जिंदगी में इन्होंने लगातार 5 छक्के लगाए और छठी गेंद के ऊपर गेंदबाज को सम्मान दिया है। संदीप कदम नंबर 3 की पोजीशन पर। ये देखिए क्लीन बोल्ड, एक अच्छी गेंद, 2 विकेटें निकाली। वैष्णवी कोलाड के खेमे में खुशी का माहौल। तो अब बाएं हाथ के बल्लेबाज को भेजा जा चुका है प्रफुल्ल मोकल पारगांव। मुझे आज भी इनके द्वारा लगाया गया इस ग्राउंड के ऊपर वो छक्का याद है जब पारगांव को जीतने के लिए आखिरी एक गेंद के ऊपर 6 रनों की जरूरत थी। ताकतवर खिलाड़ी है और मैदान जंग किस तरह से जीतना ये अच्छी तरह से जानते हैं। लेकिन इस आरपीएल के माध्यम से जो ऑर्गेनाइजेशन किया है मंगेश जी वाकड़ीकर ने, एक अच्छे ऑर्गेनाइजर की जंग उन्होंने जीती है। खूबसूरत माहौल
तैयार किया है आरपीएल के माध्यम से। अचानक कलाकृत सांस्कृतिक मंडल शिरडोन, जिनका साथ पिछले कई सालों से दे रहे हैं मंगेश जी वाकड़ीकर और अचानक कलाकृत सांस्कृतिक मंडल शिरडोन, ये फेविकॉल को जोड़ है जो कभी टूटेगा नहीं। ये देखिए बैकफुट पर गए थे प्रफुल्ल मोगल। खैर कार की मैं तारीफ करना चाहूंगा जयेश, ये जो महाड़ से योगेश पेड़कर की टीम में खेलने वाला ये जो खिलाड़ी है जिसे अंकुर सिंह ने ऑक्शन में खरीदा था, इन्होंने जितने भी अंकुर सिंह ने इनके ऊपर पॉइंट्स लगाए थे वो दांव फेल नहीं होने दिया, क्योंकि एक अच्छे ओवर की जरूरत थी। 12 आने के बाद महज 3 रन दिए 2 ओवर की समाप्ति के बाद। सुबह के सत्र में 15 रन गेंदबाजी में अब बदलाव किया है। अंकुर सिंह खुद नहीं आए तो एक नए गेंदबाज को लेकर आए हैं, सागर सावंत। करजत लेदर बॉल स्पेशलिस्ट खिलाड़ी माना जाता है इन्हें। करजत में जितने भी लेदर बॉल खिलाड़ी क्रिकेट खेलते हैं उसमें सबसे बेहतरीन सागर सावंत, बेहतरीन ऑलराउंडर। मैंने T10 क्रिकेट खेलते हुए इन्हें देखा था टीवी पर। लेकिन सामने है ऋषि नाइक, 17 अर्धशतक, 9 बार लगातार 5 छक्के, 6ठी बार गेंदबाज को सम्मान। आरपीएल का माहौल, एक धाकड़ बल्लेबाज। इनकी क्लिप काफी मशहूर हुई थी STCPL की। और पाकिस्तान के खिलाफ भी कल हुआ इंटरनेशनल लेवल पर भी। ऋषि नाइक गेंद की लाइन में नहीं आए थे, यहाँ पर थोड़ी सी गलती जरूर हो रही है ऋषि नाइक द्वारा। स्ट्रोक प्ले में बैट और पैड के बीच बहुत ज्यादा गैप हो रहा है। कनेक्टिविटी, कनेक्शन इसका होना जरूरी है। कवर्स करना चाहते थे गेंद को। ऋषि नाइक कह रहे कि मैंने मन बना लिया कि पूरा 6 ओवर मुझे रुकना है। प्रमोद गरत यहां पर आ चुके हैं, श्री समर्थ करजाड़ी टीम के कप्तान। बहुत ही बढ़िया गेंदबाजी हो रही है। बाएं और ये जो दाएं का कॉम्बिनेशन है वो काम तो जरूर कर रहा है विंधड़े के लिए, लेकिन जो रन रोकने का काम किया जा रहा है वैष्णवी 11 कोलार, क्योंकि हर एक टीम चाहती है कि पहला मैच वो जीते। क्वालिफायर के लिए पहला मैच जीतना रॉबिन राउंड मेथड के कारण काफी इंपॉर्टेंट हो चुका है इस लीग में, जितने भी मैचेस हमने देखे हैं। ये देखिए स्लोअर वन की थी, वेरिएशन के तौर पर स्लॉक स्वीप लगाने की कोशिश की थी ऋषि नाइक ने। एक डॉट गेंद खेली, रनों को रोकने वाली गेंदबाजी हो रही है और ये अच्छे संकेत है वैष्णवी कोलाड़ के लिए। तो बुरे संकेत हैं श्री समर्थ विंधड़े जिनकी फ्रेंचाइजी कर रहे हैं YB पाटिल सर। और ये आया ऋषि नाइक का बहुत दिनों के बाद, इंतजार के बाद ये ऋषि नाइक का रिवर्स का बेहतरीन छक्का डीप बैकवर्ड पॉइंट के ऊपर से। बहुत चालाकी से गेंदबाजी कर रहा था, लेकिन ऋषि नाइक ने गेंदबाज को बताया आप चाहे कितनी भी चालाक लोमड़ी क्यों ना हो, जंगल का राजा आखिरकार होता है शेर। और ये छक्का धागा और इस छक्के के साथ टोटल में वृद्धि होती हुई 23 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुका है। मेरे साथ हमारे रायगढ़ क्रिकेट कमेंटेटर एसोसिएशन के प्रेसिडेंट संदीप पाटिल सर मेरा साथ देंगे और उसके बाद सूरज हाथमोड़े और चंदू शेटे सर। फिर से एक बार उसी दिशा में खेला गया लगातार दूसरा छक्का। ऋषि नाइक का जो बैंड है रिवर्स स्वीप, मुझे आज भी याद है म्युनिसिपल कॉरपोरेशन के मैदान पर जब उन्होंने रिवर्स खेला था ना संदीप सर, तो गेंद बिल्डिंग के 5वें माले पर गिरी थी। 5वें माले पर, इतनी ताकत है इनमें। चंदू शेटे सर यहाँ पर आ चुके हैं, उनका भी हम स्वागत करेंगे। प्रोफेशनलिज्म को आप प्रोफेशनल कमेंट्री में प्रोफेशनलिज्म क्या होता है इसका जीता जागता उदाहरण चंदू शेटे सर।
निश्चित तौर पर इनसे हमें काफी कुछ सीखने का मौका मिलता है। वो 30 रन हो चुके हैं इस ओवर में, 14 रन आए, 2 छक्के दागे। ऋषि नाइक ने पहली गेंद के ऊपर सिंगल, दूसरी गेंद के ऊपर सिंगल, आखिरी गेंद डॉट थी ना, आखिरी गेंद तो ओवर समाप्त हो चुका है। पहली गेंद सिंगल, दूसरी गेंद सिंगल, तीसरी डॉट, 2 छक्के, फिर एक डॉट। हाँ, ये कह रहे हैं कि चक्कर थे गेंदबाज आखिरी गेंद के ऊपर, अब इशारा समझ में आया। तो अंपायर से ये बात आप ऋषि नाइक डिस्कस कर सकते हैं, जो टेक्निकली बातें हैं। हाँ, ये बात तो सही है, क्योंकि अंपायर के पास पूरी ताकत दी जा चुकी है। जो गेंदबाज थ्रो करेंगे उसे निकाला जाएगा इस श्रृंखला से, सीधा निकाला जाएगा, सीधा निकाला जाएगा अगर कोई गेंदबाज थ्रो कर देता है तो। चलिए, मैच ये अंपायर रिव्यू मांग रहे हैं। देखिए, तीसरे अंपायर नीरज राणावत खुद मैदान पर जा रहे हैं। पानी लेकर जाइए ग्राउंड के अंदर। चौधरी, चलिए, 3 अंपायर बात कर रहे हैं, आप बीच में मत बोलिए। तो कमेंट्री बॉक्स में चंदू शेट्टी सर का स्वागत। ट्वेंटी 29 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। तो डिंग्स ब्रेक आप कर सकते हो, ये रिव्यू देख रहे हैं अंपायर, जो फेयर डिसीजन होगा वही मिलेगा। चलिए, रिव्यू देखा है, बॉल क्लियर है। तो ये ओवर की समाप्ति हो चुकी है, 29 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। 3 ओवर का खेल यहां पर समाप्त हो चुका है, और इस 3 ओवर की समाप्ति के बाद मेरा साथ देंगे महाराष्ट्र की मशहूर आवाज़, जिन्हें मैं वॉइस ऑफ महाराष्ट्र कहूँ तो कम नहीं होगा, जिन्हें भारत की आवाज़ कहूँ तो भी कम नहीं होगा, क्योंकि भारत की कोई ऐसी टेनिस की गली नहीं जहाँ पर चंदू शेट्टी सर की कमेंट्री चली नहीं। तो ओवर टू चंदू शेट्टी सर।
धन्यवाद प्रवीणजी दुगाडे सर. स्वागत आहे सर्व क्रिकेट रसिकांचं या रायगड प्रीमियर लीगमध्ये. आज शिरढोण गावामध्ये म्हणजे आद्य क्रांतिकारकांच्या जन्माने प्रावन झालेली ही भूमी आपण या ठिकाणी पाहतोय. त्याचबरोबरने छत्रपती शिवाजी महाराजांच्या देखील पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आणि त्या ठिकाणी आज रंगताना पाहायला मिळतोय तो म्हणजे रायगड प्रीमियर लीगचा सोहळा. या वेळेला एच घेतली जाते. बॉल मात्र पाठीमागच्या दिशेने मार्गस्थ होईल. एक धाव तर घेतली गेली आहे. पाहूया दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार का. थांबलाय कॉल. हो नाही तर त्या ठिकाणी सुरू आहे आणि दुसऱ्या धावेचाही त्या ठिकाणी प्रयत्न तर नक्कीच केला गेलाय. तर पाहूया दुसरी धाव घेताना खेळाडू धावबाद आहेत की नाही तिसरे पंच पडताळतील. आउट. आघारी परतावं लागेल प्रफुल्ल मोकल यांना. ऋषी नाईकच्या जोडीला तिसरा धक्का मात्र या ठिकाणी बसताना आपल्याला पाहायला मिळेल. वैष्णवी 11 कोलाडच्या विरुद्ध जर पाहिलं तरी श्री समर्थ विंधने आणि त्यांच्या विरुद्ध जर पाहिलं तर वैष्णवी 11 कोलाड. किशोर मालुसरे यांची टीम आहे वैष्णवी कोलाड. तर दुसऱ्या बाजूला वायबी पाटील यांची श्री समर्थ विंधने. नए बल्लेबाज जो आए हैं अरमान शेख पनवेल के ये बल्लेबाज. इनकी एक पूरे दिन मैंने बैटिंग देखी थी आदर्श ट्रॉफी और किंजल ट्रॉफी में. एक भी गेंद इन्होंने मिस नहीं किया, यानी कि सभी गेंदों को बल्ले पर लिया था. काफ़ी अच्छे बल्लेबाज हैं. टाइमिंग इनके पास बहुत बढ़िया है. अब देखना ये होगा कि इस आरपीएल के प्रेशर को किस तरह से हैंडल करते हैं. जयेश खैरकर गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत. महाडचे खेळाडू आहेत. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतायत. लेदर बॉल क्रिकेटमध्ये खूप चांगली कामगिरी अरमान यांच्या माध्यमातून होते. त्यामुळे प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोक प्रवीणजी त्यांच्याकडून पाहायला मिळतात. आणि आज संघाला गरज आहे त्यांच्या बॅटिंगची. सध्या जर पाहिलं तर धावसंख्या 30 वर आहे आणि ओव्हर क्रमांक जर पाहिलं तर 34 सुरू आहे. रायगड प्रीमियर लीगमध्ये प्रत्येक जण आपला परफॉर्मन्स दाखवण्यासाठी उत्सुक आहे. यावेळेला पहिलाच बॉल कव्हरच्या दिशेने एक उत्कृष्ट फटका येतोय. वेगवान आहे परंतु तेवढी चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी होताना पाहायला मिळते. बॉल अडवण्याचा प्रयत्न झाला. दोघांनी मिळून मात्र तो प्रयत्न त्या ठिकाणी केला आणि चांगलं क्षेत्ररक्षण देखील त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. पहिल्याच बॉलवर एक वेगळा आत्मविश्वास मिळेल प्रवीणजी. ज्यावेळेला तुम्ही पहिला बॉल मिडल करता बॅटवर घेता त्यावेळेला तुम्हाला तो आत्मविश्वास मिळतो आणि अरमानच्या माध्यमातून मग तो लोअर फुलटॉस होता त्याला कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न झाला आणि 2 धावा अर्जित केल्या गेल्या आपल्या टीमसाठी. पहिला दिवस नक्कीच कोणी विसरणार नाही आहे ज्या दिवशी 4 जिल्ह्यांच्या टीम या ठिकाणी होत्या आणि काय जल्लोष आणि एवढी प्रचंड गर्दी. या वेळेला समोरच्या दिशेने काय पदललित होतं. अतिशय सुरेख बॉलला पाठवलं सीमारेषेच्या पलीकडे. 4-4-4 चौकार. रायगड प्रीमियर लीग आता आवाज घुमणार एकच रायगड. हीच मंगेशजी वाकडीकर यांचं कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीने अगोदर देखील तालुका वाईज क्रिकेटच्या सुरुवात त्याचबरोबर ग्रामीण क्रिकेटला देखील या मैदानामधून या गावामधून एक वेगळी उंची प्राप्त करून देण्याचा प्रयत्न झाला आणि आज रायगड प्रीमियर लीगचं एक भव्य दिव्य असं आयोजन या शिरढोण गावामध्ये आपण पाहतोय. मंगेशजी वाकडीकर यांच्या नेतृत्वाखाली ही क्रीडा स्पर्धा आणि एका वेगळ्या उंचीवर जाताना पाहायला मिळते. अरमान या वेळेला बिग हिट केला जातोय. फाईन लेगच्या दिशेने मारलेला हा फटका अरमान यांच्या बॅट मधून येताना पाहायला मिळतोय. खणखणीत षटकार. युग पुरुषांची महापुरुषांची युग पुरुषांची महापुरुषांची आहे हो ही नगरी. शुक्रिया डीजे. आहे हो ही नगरी. देखिए चंदू शेटे सर, मैंने कहा था अरमान शेख की पूरे दिन मैंने बैटिंग देखी थी. मिस नहीं किया था किसी भी गेंद को इन्होंने. इनके पास टाइमिंग बहुत ज़्यादा है. गेंद के ऊपर नज़रें काफ़ी अच्छी रहती है. लेदर खेलने की वजह से इनका फुटवर्क भी काफ़ी अच्छा है. गेंद के लाइन में आने की हमेशा सोचते रहते हैं ये.
नक्की प्रवीण सर, आणि आज तेच या ठिकाणी पाहायला मिळत आहे. क्रिकेटमध्ये वेळ बदलायला वेळ लागत नाही आणि तशी आपल्या टीमसाठी वेळ बदलण्याचा प्रयत्न अरमान या ठिकाणी सध्याच्या घडीला करतायत. समोर जर पाहिलं तर थोडीशी दडपणामध्ये जयेश नक्कीच असतील, कारण ज्यावेळेला तुमच्यावर आक्रमण होतात स्वाभाविक आहे ते दडपण गोलंदाजावर शिफ्ट होत असतं, परंतु ते यावेळेला मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न स्टंपच्या समोर सापडले. पंचांचं बोट आकाशाकडे. LBWच्या स्वरूपात काय प्रत्युत्तर दिलंय जयेशने? विकेटचं पतन. आहेत आणि अरमान थोडेसे बॉल खेळले प्रवीणजी, परंतु चांगली धावसंख्या बनवली आणि माघारी देखील लवकर परतताना पाहायला मिळाले. निश्चित तौर पर गेंदबाज के लिए आपने कहा था खतरे की घंटी है. जब आक्रमण होता है तो गेंदबाज ने भी एक अच्छी गेंद डाली. अरमान शेख, जिनका बल्ला काफ़ी अच्छा चल रहा था, आते ही उन्होंने दुक्का लगाया था, फिर बाउंड्री दागी थी, फिर फाइन लेग पर छक्का भी दागा था. ऐसे में थोड़ा रुक कर खेलते तो आने वाले 2 ओवर्स उनके लिए एक तोहफा रहता. गीतेश जोशी बॅटिंगसाठी आपल्याला जाताना पाहायला मिळतील. एका बाजूला जर पाहिलं तर सिक्सर किंग ऋषी नाईक जे संघाचे संघनायक देखील आहेत, 3 षटकारांच्या मदतीने बॅटिंग करतायत. त्यांची साथ देण्यासाठी मात्र गीतेश जोशी बॅटिंगला पाहायला मिळत आहेत. आणि जयेश यांनी देखील दाखवून दिलं की मी रायगड प्रीमियर लीगमध्ये महाडवरून शिरडोनमध्ये याचसाठी आलोय की माझ्याही नावाचा डंका पिटला पाहिजे संपूर्ण रायगडामध्ये. त्यासाठीचा हा प्रयत्न आहे. यावेळेला प्रॉपर टायमिंग होऊ शकलं नाही. एज घेतली आणि यष्टीरक्षकाकडून पकडली गेलेली कॅच. आणखीन एक विकेट. कपिल कोळी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जाताना पाहायला मिळत आहेत. पाहूया कशा प्रकारची कामगिरी कपिल त्या ठिकाणी करतील. कुंबळबुर्जे गावाला बिलॉंग करतात, परंतु आज रायगड प्रीमियर लीग खेळण्यासाठी सज्ज झालेले आहेत. आणि 32 टीम प्रवीणजी, हाही एक रेकॉर्ड असेल प्रीमियर लीग स्पर्धा जर पाहिलं तर. नॉर्मल 8, 12, 16, 24, परंतु यावेळेला हाही एक विक्रम केलाय आणि माझ्या मते आणखी 32 वेटिंगला देखील असतील. हां, तर पुढल्या वर्षी पाहूयात हे रेकॉर्ड तोडले जात आहेत का, कारण तेवढं प्रचंड क्रिकेट प्रेम या रायगडामध्ये पाहायला मिळतं. आणि नुसतं क्रिकेट प्रेम नाही तर दर्जेदार खेळाडू येताना पाहायला मिळाले आणि मुंबईपासून दुबईपर्यंत रायगडाचा डंकाही वाजला जातोय. देखिए, रायगढ़ में टेनिस बॉल क्रिकेट की इतनी क्रेज है कि लेदर खेलने वाले कई खिलाड़ी अपनी पहचान बनाने के लिए इस टेनिस की ओर बढ़ रहे हैं. इसका जीता जागता उदाहरण चाहे अरमान शेख हो, अंकुर सिंह हो, सुनील चावरी हो, रवि सोलंकी हो, ऐसे कई खिलाड़ी, जो सागर सावंत हो, जो लेदर काफ़ी अच्छा खेलते हैं. लेकिन रायगढ़ में जो टेनिस बॉल की क्रेज है, उस क्रेज का फायदा उठाने के लिए टेनिस बॉल की ओर बढ़ चुके हैं. आणि आता ही लढत नक्कीच पाहण्यासारखी असणार. एका बाजूला अंकुर सिंग, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर धडाकेबाज ऋषी नाईक यांच्यामधील ही लढत असणार आहे. पाहूया कशा प्रकारची कामगिरी. 2 कर्णधार एकमेकांच्या विरोधात. अंकुर, ज्यांनी भारताचं देखील कर्णधार पद भूषवलं होतं इंडिया पाकिस्तान मॅचमध्ये, यावेळेला रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. बॅक टू बॅक 2 बॉलवर मात्र ऋषीला थांबवण्यामध्ये यशस्वी झालेले आहेत अंकुर. तर पाहूया, पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय असेल. पंचांशी कोणीही वाद घालायचा नाहीये. तर पहिल्या बॉलवर प्रयत्न मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळायचा झाला. दुसऱ्या बॉलवर जर पाहिलं तर रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न झाला, परंतु अंकुर सिंग यांनी केलेलं गती परिवर्तन, अचूक टप्पा याच्या जोरावर बॅक टू बॅक दोन्ही बॉलवर जर पाहिलं तर ऋषी नाईक यांना थांबवण्यामध्ये यशस्वी झाले. परंतु ऋषी नाईक देखील काही कच्च्या गुरूचे झेले नाही आहेत. त्यांनी देखील अशा कितीतरी मॅचेस आपल्या बॅटिंगच्या जोरावर नक्की जिंकून दिलेल्या आहेत. अंकुर, देखिए, मैं तो कहूँगा चंदू सर, ये जो अपील हुई थी, अपील अंकुर सिंह को भी पता था कि क्या है ये, लेकिन मनोवैज्ञानिक दबाव जो होता है ना बल्लेबाज के ऊपर बढ़ाने का, वो स्ट्रैटेजी यहाँ पर अपनाई गई थी. तर जबत मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा रायगड प्रीमियर लीगचा थरार आपण आज अनुभवतोय.
यावेळेला वेगात चेंडू टाकला गेला आणि थोडासा लेनच्या थोडं पाठी टाकण्याचा प्रयत्न होता. स्क्वेअर लेगच्या दिशेने बॉल जाईल, त्या ठिकाणी एक धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. धावसंख्या 1 ने पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळेल आणि धावसंख्या ती जाताना पाहायला मिळते ती 43 धावांवर. कित्येक खेळाडू यावर्षी देखील नवनवीन टॅलेंट आपल्याला पाहायला मिळेल, कारण ज्यावेळेला संपूर्ण रायगड जिल्हा एका मंचावर येतो प्रवीण सर, मग अगदी कर्जतपासून पोलादपूरपर्यंतचे खेळाडू आपल्याला एका व्यासपीठावर खेळताना पाहायला मिळतील, एका मैदानात खेळताना पाहायला मिळतील. तसं रायगड जर पाहिलं तर मोठा जिल्हा आहे आणि खूप मोठ्या प्रमाणावर क्रिकेट देखील या ठिकाणी पाहायला मिळतं. प्रत्येक तालुक्याची एक वेगळी खासियत देखील आहे. यावेळेला गती कमी केली, गती परिवर्तन केलं, परंतु अचूकतेवर नव्हता. पंचांचे हात उंचावतायत. वाईट बॉल व्हेरिएशन करतात. वानखेडे स्टेडियमवर देखील मुंबई प्रीमियर लीग गाजवताना यांना आपण पाहिलं, अंकुर सिंग यांना, आणि आज जर पाहिलं तर रायगड प्रीमियर लीग देखील खेळताना आपण त्यांना पाहतोय. कपिल यांच्यासाठी अखू टप्प्याचा बॉल होता, त्याला हुक करण्याचा प्रयत्न प्रॉपर टायमिंग होऊ शकला नाही आणि माघारी परतावं लागतं. या ठिकाणी कपिलला देखील आणखीन एक विकेट, अंकुरला मिळतं यश. काय गोलंदाजी केली जाते. स्कोर जर पाहिलं तर 44 वर आपल्याला पाहायला मिळतोय. एकामागोमाग एक विकेटही माघारी परत आहेत आणि गोलंदाज जे आहेत ते दडपण जे पाहिलं तर आणखी वाढवण्याचा प्रयत्न फलंदाजांवर करतायत, परंतु हे दडपण झुगारून देण्याची क्षमता ऋषी नाईक यांच्यामध्ये आहे. ते एक नक्कीच मोठं आशास्थान विंधने टीमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे. बी पाटील यांची टीम, श्री समर्थ विंधने, प्रशांत नवाळे ह्या नक्कीच संघाच्या बरोबरीने देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर किशोरजी मालुसरे, वैष्णवी 11 कोलाड क्रिकेटचे चाहते आहेत आणि अगदी सुप्रीमो सारख्या स्पर्धेमध्ये देखील वैष्णवी कोलाडच्या नावाने संघ आपल्याला पाहायला मिळतो. आणि आज त्यांची ही टीम या ठिकाणी रायगड प्रीमियर लीगमध्ये नक्कीच खेळताना पाहायला मिळते. एक ताकदवर टीम म्हणून देखील या टीमकडे आपण पाहू शकतो, परंतु धावा कराव्या लागतील. एक सन्मानजनक स्थितीमध्ये प्रतिस्पर्धी संघाला जावंच लागेल. श्री समर्थ विंधने धावफलक नक्कीच एक धावा बनवाव्याच लागतील. जब्यात मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी गोलंदाजीसाठी अंकुर, कंठुलीचे वैभव आले तर बॅटिंग करण्यासाठी पाहूयात. एक धाव तर त्या ठिकाणी घेतली गेली. अतिशय सुंदर षटक या ठिकाणी आतापर्यंत तरी पाहायला मिळते. 45 वर धावसंख्या जाताना पाहायला मिळते. या डावात जर पाहिलं तर ऋषी नाईक हिरो राहिले. अरमान यांनी मात्र चांगली एक षटकार एक चौकार मारला. इतर फलंदाजांनी मात्र थोडीशी निराशा केली आहे, परंतु डाव संपलेला नाहीये. प्रयत्न हाच असणार आहे एका चांगल्या स्थितीपर्यंत जाण्याचा. पुढे सरसावा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न नक्कीच या ठिकाणी झाला होता आणि एज घेतली. बॉल मात्र पाठीमागच्या बाजूला जरूर गेला, परंतु एक धाव घेण्यात यशस्वी झाले. षटक जर पाहिलं तर या ठिकाणी संपलेली आहे तर ती मात्र 5 आणि धावसंख्या झालेली आहे ती 46 धावा. देखिए इस आखिरी ओवर में ऋषि नाइक को ज़्यादा बल्लेबाजी करनी होगी, कम से कम 20 रन ढूंढने होंगे. 60 प्लस का सुबह के सत्र में 60 प्लस रन होना बेहद ज़रूरी है किसी भी टीम के लिए. पहले मैच में जो पिच में जो नमी है ड्यू फैक्टर के कारण जो सुबह की ओस गिरती है, उस ओस का फ़ायदा अगर टेनिस बॉल क्रिकेट में उठाना है तो शुरुआत में 60 प्लस का होना ज़रूरी है. 46 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुका है. कैलकुलेट रिस्क अब लेनी होगी इस आखिरी ओवर में ऋषि नाइक को, जो शुरुआत से लेकर अंत तक रुके हुए हैं. कप्तानी पारी खेलने का जो उनका सपना है, उस सपने की ओर देख रहे हैं. नौमान पटेल पनवेल म्यूनसिपल कॉरपोरेशन के मैदान पर पला बड़ा ये खिलाड़ी. तो अगले मैच का टॉस मैं दोनों कप्तानों को बुलाना चाहूँगा. नाविश एंड अक्षय 11 विचुम्बे बनाम श्री समर्थ स्पोर्ट्स करजाड़े. इस ओवर के बाद आपको टॉस के लिए आना है. प्रमोद घरत और हर्षल भुजबळ. क्या बात आहे. आणखी 2 नावं एकमेकांच्या विरोधात खेळताना पाहायला मिळतील प्रवीणजी, परंतु ही ओव्हर सर्वांचं लक्ष नक्कीच या ओव्हरवर असणार आहे. नौमान पटेल जे पनवेल मोहल्ला बिलॉंग करतात, गोलंदाजीसाठी वेग त्यांची ओळख आहे, परंतु दुसऱ्या बाजूला सिक्सर किंग ऋषी नाईक. गरज आहे या ओव्हरमध्ये कमीत कमी 14-15 जरी आल्या 60च्या पुढे तरी आव्हान जाणं गरजेचं आहे आणि तो प्रयत्न ऋषी नाईक नक्कीच करतील. रायगड प्रीमियर लीग. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवर मोठं आक्रमण. बॉलला पाठवलं सीमा रेषा पार.
तरी स्पर्धा आपल्या विध्वंसक फलंदाजीच्या जोरावर गाजवताना त्यांना आपण पाहिलेला आहे आणि आज जर पाहिलं तर ऋषी यांची बॅट बोलणं गरजेचं आहे. या वेळेला संकटमोचक म्हणून नेहमीच कामाला ते आलेले आहेत. 52 वर बघता बघता धावसंख्या जाऊन पोहोचली आहे, परंतु ऋषी यांची बॅट किती बोलते या ओव्हरमध्ये ते देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. धडाकेबाज धमाका करण्यासाठी प्रसिद्ध असणारे ऋषी नाईक बॅटिंगसाठी यावेळेला फुल टॉस खेळण्याचा प्रयत्न कव्हरच्या दिशेने तर झालाय. एक धाव घेतली गेली आणि वन बाउन्स बॉल सीमारेषेच्या पलीकडे. ऋषी ऑन फायर, चौकार. नौमान पटेल यांच्या माध्यमातून मार्गसत्र आहे. थोडंसं दबाव त्यांच्यावर असेल, परंतु ते देखील रायगड प्रीमियर लीग उगाच खेळत नाहीये. तर बॅट्समनचे रिव्ह्यूज संपलेले आहेत. जावेद मॅचच्या दिशेने नौमान गोलंदाजीसाठी तर फलंदाजीसाठी ऋषी नाईक. यावेळेला मात्र ऑप्शनच्या बाहेर थोडीशी गती कमी करताना पाहायला मिळते. ऑप्शनच्या बाहेर चेंडू टाकण्याचा प्रयत्न यशस्वी झाला. मोठा फटक्यापासून नक्कीच वंचित राहावं लागलं आणि स्कोर जर पाहिला तर मात्र स्थिरावला असणार आहे तो 56 धावांवर. संपूर्ण रायगडाचं लक्ष मात्र या ऋषी नाईक जर पाहिलं तर 37 धावांवर बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. संपूर्ण रायगडाचंच नाही तर महाराष्ट्राचंही लक्ष या स्पर्धेवर आहे. यावेळेला फुल टॉस, प्रॉपर टायमिंग नाही होऊ शकलं, परंतु एक धाव तर घेतली जाते आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे देखील जाताना पाहायला मिळतोय. धावा मिळतील 4-4-4. देखिए के खिलाड़ी ने गेंद का इंतजार किया. क्रिकेट में इंतजार नहीं किया जाता. अगर गेंद का इंतजार करोगे तो आरपीएल जीतने के लिए अगले साल का इंतजार करना पड़ेगा. 60 धावा बघता बघता 60 पर्यंत ही धावसंख्या पोहोचवली गेली आणि त्या मध्ये नक्कीच ऋषी नाईक यांचा वाटा खूप मोलाचा आहे. श्री समर्थ विंधने टीमसाठी उरण तालुक्यातील विंधना नावाचं गाव क्रिकेटची असणारी त्यांना परंपरा आणि आज जर पाहिलं तर रायगड प्रीमियर लीग मध्ये देखील विंधने खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहे. 41 वर बॅटिंग करतायत ऋषी नाईक. रायगड प्रीमियर लीगचं पर्व दुसरं. यावेळेला लोअर फुल टॉस, त्यालाही पाठवलं सीमारेषेच्या पलीकडे मिड विकेटच्या दिशेने. चौकाराचा वहाळ ब्रँड. 4. देशासाठी लावून की भूमि में आज के दिन का क्या पहला 50 रायगढ़ के सर्वश्रेष्ठ ऑलराउंडर में से एक ऋषि नाइक क्या लगा पाएंगे. 45 के निजी योगदान पर एक विकेट, 50 और अमरजी मात्रे द्वारा लगाया गया 5,000 रुपए का इनाम और टीम अच्छे पोजीशन में. नक्कीच स्कोर जर पाहिला तर या ठिकाणी 64 वर जाताना पाहायला मिळेल. ऋषी नाईक खेळताना पाहायला मिळत आहेत 45 धावांवर. हा बॉल खूप निर्णायक असणार आहे. विंधनीकरांचा लाडका खेळाडू आहे ऋषी नाईक आणि त्याचबरोबरने रायगडमधील सर्वाधिक विस्फोटक फलंदाजांच्या यादीत माझं नाव का घेतलं जातं आज या ठिकाणी दाखवत असताना. यावेळेला बिग हिट, मोठा प्रहार, बॉलला पाठवलं सीमा रेषा पार. काय बॅटिंग केली आहे. संघाचं अर्धशतक देखील स्वतःचं अर्धशतक आणि संघाला देखील पाठवलं गेलं 70 धावांपर्यंत. ऋषी नाईक काय बॅटिंग होताना पाहायला मिळाली. लढले, एका बाजूने विकेट जात होते परंतु स्वतः खेळपट्टीवर थांबले. खराब बॉलची वाट पाहिली, शेवटच्या षटकाची वाट पाहिली आणि तदनंतर वाट लावली देखील.
जबरदस्त बॅटिंगचा नक्कीच या ठिकाणी नजारा चंदू पेश शेट्टी केला. सर, जब मैंने इनको जन्मदिन की बधाई दी तो मैं उनसे बात कर रहा था आपको 6 ओवर खेलना है। उन्होंने भी मुझसे वादा किया था कि मैं आज 6 ओवर खेलने का प्रयास जरूर करूंगा और प्रयास भी किया। और आज के पोल का पहला 50वीं धागा, 17 अर्धशतक एक सीजन में लगाने वाला खिलाड़ी। शुरुआत में ही मैंने कहा था एक लंबी इनिंग खेलने की ताकत है इनमें और वो ताकत इन्होंने दर्शाई। अपने एक्सपीरियंस का इस्तेमाल कर टीम देखिए, टीम भी अच्छी पोजीशन में आ चुकी है। 70 रन, 71 रनों की जरूरत। एक खराब ओवर देखिए, मैंने 20 का जिक्र किया था, उस ओवर में रन आए, फुल टॉसेस बहुत ज्यादा डाली गई नौमान पटेल द्वारा यॉर्कर डालने के चक्कर में। मैंने एक सीनियर खिलाड़ी से पूछा था व्यावसायिक स्तर पर खेलने वाले कि इतने फुल टॉसेस क्यों आते हैं इतने अच्छे बॉलर्स के। तो वो कहते हैं कि हमेशा गेंदबाज यॉर्कर डालने की कोशिश करते हैं, कभी लोअर फुल टॉस गिर जाता है। 6 की 6 गेंदें आप यॉर्क नहीं डाल सकते, आपके पास वो वेरिएशन होना चाहिए। आपके पास वेरिएशन के तौर पर स्लो रन होना चाहिए, ऑफ कटर होना चाहिए, गेंद को अंदर की तरफ लेकर आना आपको आना चाहिए, बाहर की तरफ निकालना आपको आना चाहिए, यानी कि जो वेरिएशन्स है वो होना जरूरी है। हॅलो. तर आजच्या दिवसाचा दुसरा सामना आपण पाहणार आहोत. नाभिश एन अक्षय 11 विचुंबे विरुद्ध श्री समर्थ स्पोर्ट करंजाडे. दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती आहे, हर्षल भुजबल आणि प्रमोद घरत, की आपण लगेच टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. तर सामन्याचा टॉससाठी मी विनंती करेन सन्माननीय पाहुणे किशोर मालुसुरे साहेबांना की आपण आपल्या शुभास ते टॉस करायचं आहे. तर प्रमोद घरत आणि हर्षल भुजबल या दोन्ही संघनायकांना विनंती आहे की आपण लगेच टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. नाभिश एन अक्षय 11 विचुंबे विरुद्ध श्री समर्थ स्पोर्ट करंजाडे या दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे की आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. एका बाजूला हर्षल भुजबल तर दुसऱ्या बाजूला प्रमोद घरत. एक अतिशय चांगला सामना पाहायला मिळेल. सन्माननीय पाहुणे आमचे किशोर मालुसुरे साहेब वैष्णवी कोलाडचे स्पॉन्सर आहेत, त्यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल आणि RPLचे सन्माननीय अध्यक्ष मंगेशजी वाकडेकर साहेब सुद्धा इथे उपस्थित आहेत. तर हर्षल भुजबल आणि प्रमोद घरत दोन्ही संघनायकांना शुभेच्छा आपण देऊया. फोटोग्राफर तर मी किशोर मालुसुरे साहेबांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते टॉस करायचं आहे. टॉस होतोय. तर टॉस इथे जिंकलाय श्री समर्थ स्पोर्ट करंजाडे प्रमोद घरत. प्रमोद अभिनंदन, टॉस जिंकला आपण, काय निर्णय असेल? धन्यवाद. क्षेत्ररक्षण घेणार मी. फर्स्ट फील करण्याचा प्रयत्न आहे. समोर हर्षल भुजबल यांचा संघ आहे, तर किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 6 ओव्हरचा सामना आहे, त्याच्यामुळे मी 60 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू शकतो. नक्कीच असे कोणते गोलंदाज असतील की ज्यांच्यावरती पूर्णपणे भरोसा असेल? स्वस्तिक आहे, संगम आहे, प्रवीण आहे आणि
हॅलो हॅलो धन्यवाद. तर प्रमोद, ग्रामीणमध्ये बऱ्याच वेळा तू कॅप्टनशिप केले, परंतु आर पी एलमध्ये कॅप्टनशिप करताना कसं वाटतं? ही आर पी एलची माझी पहिलीच कॅप्टनशिप आहे आणि चांगलं वाटतं आहे. नक्कीच वेल प्लेड. खूप खूप साऱ्या शुभेच्छा. हर्षलकडे मी बोलतोय. हर्षल, टॉस आपण गमावलात, प्रथम फलंदाजी करायची आहे. समोर प्रमोद घरत सर यांचा संघ आहे, तर किती धावांचं लक्ष ठेवण्याचा प्रयत्न असेल? ग्राउंडवर कालपासून इतके दिवस जे रन होत आहेत त्या हिशोबाने जेवढे जास्त रन कराल तेवढे तुमच्या संघाला उपयुक्त आहेत. त्या हिशोबाने जेवढे जास्त होतील त्याचा प्रयत्न आम्ही करू. तर नक्कीच आर पी एल खेळताना कसं वाटतं आणि मंगेश वाकडेकर यांच्याबद्दल काय म्हणाल? नक्कीच एवढं मोठं आयोजन करणं म्हणजे भरपूर जोखमीचं असतं, पण त्यांनी उत्कृष्टरित्या ते पार पाडले आणि मला अपेक्षा आहे की पूर्ण होईल आणि ही संकल्पना वर्षानुवर्ष पुढे चालत राहील. नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा. सामना सुरू आहे, प्रेक्षकांची नजर मात्र सामन्याकडे आहे. तर बोलूया आपण पुन्हा एकदा कॉमेडी बॉक्समध्ये प्रवीणजी दुगाडे आणि चंदू शेट्टे सर यांच्याकडे. देखिए, जिन्होंने गेंदबाजी की शुरुआत की है इस दूसरे सत्र के, वैभव पाटिल कंठौली के, पिछले साल की जो टीम चैंपियन थी इनक्रेडिबल खालापुर सीजन 1, उस टीम के ये सदस्य रह चुके हैं. इनके पास बहुत ज़्यादा एक्सपीरियंस है कि टीम को किस तरह से जितवाया जाता है. लेकिन अंकुर सिंह, देखिए उम्मीद भी नहीं की थी कि अंकुर सिंह ओपन करेंगे, लेकिन शुरुआत अच्छी हुई है. पहली गेंद के ऊपर दुक्का, फिर डीप स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर 4 धागा अंकुर सिंह ने ऑन साइड के ऊपर. शुरुआत अच्छी की है सुनील चावरी और अंकुर सिंह, ये जो दो प्रारंभिक बल्लेबाजों की जोड़ी है लेफ्ट एंड राइट हैंड कॉम्बिनेशन वाली, वो अच्छा कर रही है, खास तौर से अंकुर सिंह इस ओवर में. वैभव तैयार. इस ओवर की तीसरी गेंद स्टेप आउट करके मारा मिड ऑफ के ऊपर से, क्या ये कैच होगा? लेकिन नंबर आया अच्छे. कैच के नीचे पहुंच चुके थे खिलाड़ी. अरमान शेख बिल्कुल नीचे पहुंच चुके थे. अच्छा प्रयास था, लेकिन अंतिम क्षणों में जो बैलेंस का जरूरी था, बॉडी बैलेंस, वो कर नहीं पाए. लेकिन छक्का बचाया जा सकता था अगर कोशिश करते तो. पूरी तरह से 12 रन. देखिए अंकुर सिंह का जलवा, और ये जलवाई जुम्बिश से परेशान हो सकते हैं ऋषि नाइक, श्री समर्थ विंधणे के कप्तान. बारह रन इस ओवर में आ चुके हैं. वैभव तैयार. राइट आर्म ओवर द विकेट. इस ओवर की चौथी गेंद, रिवर्स दागने की कोशिश, यहां पर रन आउट का खतरा. मिस, दोनों में तालमेल की कमी नजर आ रही है, कॉलिंग में खराबी. देखिए ऋषि नाइक आज खुश बहुत है, लेकिन 50 दागे उन्होंने, लेकिन टीम की जीत में के साथ और ज्यादा खुशी महसूस करेंगे. सुबह जो उन्होंने मुझसे वादा किया था वो पूरा किया कि अंत तक खेलने का प्रयास. और ये देखिए ये गेंद सिंगल जरूर मिलेगा, लेकिन अंकुर सिंह द्वारा एक अच्छी शुरुआत हुई है. भोपाल में एक शॉर्ट बट स्वीट इनिंग खेली थी सुनील चावरी ने. जब मैं लाइव देख रहा था, चावरी खेल रहे थे निर्णायक मोड पर, एक अच्छी इनिंग उन्होंने खेली थी. लेकिन ये आरपीएल है, भोपाल की टूर्नामेंट में उनके पास जो खिलाड़ी थे, उस हर एक खिलाड़ी के रोल का उन्हें पता था. ये आरपीएल में आपको पूरे रायगढ़ के खिलाड़ियों को चुनना है, रायगढ़ के कोने से चुनना है, और उन्हें एक दो, देखिए मंगेश जी वाकड़ीकर ने क्या किया, ऑप्शन 2 मैंने पहले रखा ताकि इन खिलाड़ियों में आपसी तालमेल ज़्यादा हो, संतुलन बनाए रखे. ये सबसे बड़ी उपलब्धि है टीम मैनेजर और टीम ओनर के लिए. तो राइट आर्म राउंड द विकेट सुनील चावरी के लिए. 5 गेंदों में अब तक 13 रन आ चुके हैं. 71 रनों का पीछा करना है. सुनील चावरी ने सीधे बल्ले से इस गेंद को खेला, क्योंकि वो जानते हैं आरपीएल में शुरुआत 0 से करने से अच्छा है सिंगल निकालूं. ये अच्छे खिलाड़ी की निशानी जरूर होती है. लेदर बॉल क्रिकेट में कई बार इनके द्वारा मैंने सेंचुरी लगाते हुए मैंने देखी है. चांगली सुरुवात या ठिकाणी होताना पाहायला मिळते. अंकुर नक्कीच सरप्राईज असेल कदाचित, परंतु प्रीमियर लीग स्पर्धांचा खूप मोठा अनुभव आहे. जुन्नर प्रीमियर लीग एकदाच खेळले आणि विजेते बनून आले होते. 10 PL सारखी स्पर्धा
तिकडे देखील विजेते होऊन आलेले आहेत. म्हणजे त्यांना प्रीमियर लीग स्पर्धांचा खूप सारा अनुभव आहे अंकुर यांना. आणि त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर सुनील चौधरी देखील असे खेळाडू आहेत जे डावाला आकार देण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे. आणि जी 71 धावांचा पाठलाग करत असताना जी अपेक्षित सुरुवात पाहिजे होती ती मात्र या ठिकाणी वैष्णवी कोलार टीमकडून तर नक्कीच झाली आहे. परंतु विंदनेला कमबॅक करावं लागेल. आणि निश्चित तौर पर विंदनेला सीजन comeback करायचं असेल तर विकेट घ्यावे लागतील. विकेट्स तो लेने पड़ेंगे विंध्याचल टीम को. ऋषि नाइक के गेंदबाजों को अगर वापसी करनी है तो, लेकिन आपने काफी बड़ी बात कही कि लीग मैचेस का काफी एक्सपीरियंस है और पिछले आरपीएल में उतना अच्छा प्रदर्शन नहीं हुआ था अंकुर सिंह की टीम का, लेकिन इस साल उन्होंने कृष्णा को अपने साथ लिया है टीम मैनेजर के तौर पर. कृष्णा मिश्रा, और दुनिया जानती है 5000 साल पहले, 5000 से भी ज़्यादा साल पहले कृष्ण भगवान ने इस बल्ले और गेंद से शुरुआत की थी. तो कृष्णा बाहर है, लेकिन मैं तो कहूँगा उनकी जो थिंक टैंक है वो काफ़ी अच्छी है और उस वजह से ये अच्छा खेल होता हुआ नज़र आ रहा है इस टीम का. और वैष्णवी कोलाड के जो फ्रेंचाइजी है और श्री समर्थ विंदणे के वाई पाटिल सर और वैष्णवी कोलाड के किशोर जी मालूसरे की टीम मैं कई सालों से देख रहा हूँ. वैष्णवी कोलाड के नाम से कभी संजय सोलंकी की कप्तानी में, कभी अंकुर सिंह की कप्तानी में. ये देखिए चावरी ने देखा कि मिड ऑफ और मिड ऑन ऊपर है तो उन्होंने वहां से गेंद को निकाला जहां पर सबसे क्रिकेट में सेफ शॉट माना जाता है. बॉलर के ठीक सिर के ऊपर से लगाया गया ये बेहतरीन चौवा. इस शॉट में लेदर की झलकियां नजर आई स्ट्रेट ड्राइव में. सीधे बल्ले से जो खेला था, 4 रन रोहित घरत जिन्होंने ये गेंद डाली थी, 4 रन आ चुके हैं. टोटल बन चुका है 18 रन. 71 रनों का पीछा करना है. 18 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं. एक डॉट गेंद आई. अंकुर सिंह अपने साथी को कह रहे हैं कि वापसी करने का मौका नहीं देना है पोजीशंस को. जो शुरुआत मैंने की है 14 रनों वाली पहले ओवर में, उसे बरकरार रखना है. ये व्हाइट बॉल आता हुआ और इस व्हाइट बॉल के जरिए टीम का टोटल बढ़ता हुआ 19 रन. चंदू शिटेसर चेसिंग हो रही है यहाँ पर. अगले मैच में भी हर्षल भुजबल बनाम प्रमोद घरत, 2 ताकतवर खिलाड़ी, 2 ताकतवर कप्तानों के बीच. ये देखिए ये तो बहुत ज्यादा ऑफ स्टंप के बाहर थी. ये मनोवैज्ञानिक दबाव लिया है गेंदबाज ने अपने ऊपर. बाएं हाथ के बल्लेबाज स्ट्राइक एंड पर होने के कारण ऐसा नहीं होना चाहिए. प्रेशर हटाकर गेंदबाजी करनी होगी. मुझे कुछ करना है, मुझे कुछ करके दिखाना है. इस आरपीएल में मुझे इस तरह से साबित करना है कि रायगढ़ टेनिस में मेरे खेल का डंका बजाया जाए. चावरी ने हल्के हाथों से इस गेंद को खेला. शॉर्ट एक्स्ट्रा कवर पर डॉट गेंद आई और उस डॉट गेंद की वजह से रुका हुआ टोटल वहीं पर 20 रन. 3 गेंदें अब तक इस ओवर की समाप्त हो चुकी हैं. ये फिर से एक बार व्हाइट बॉल 21 पर आता हुआ टोटल. चावरी ने इस गेंद को ऑन साइड के ऊपर खेला. डीप स्क्वायर लेग के ऊपर बहुत ही बढ़िया फील्डिंग हुई. सिंगल जरूर मिला. सिंगल के साथ टोटल बढ़ता हुआ 71 रनों का पीछा करना है. मैंडेटरी पावर प्ले का ये दूसरा ओवर शुरू है. अंतिम ओवर 6 ओवर के इस मैच में. वैष्णवी कोलाड बनाम श्री समर्थ विंदणे और अगला मुकाबला होगा नाविश एंड अक्षय 11 विसुंबे बनाम श्री समर्थ स्पोर्ट्स करजाड़े. हर्षल भुजबल बनाम प्रमोद घरत. रोहित घरत करेंगे इस ओवर की 5वीं गेंद. अंकुर सिंह के लिए गेंदबाजी करेंगे. टीम का टोटल 71 का पीछा करते हुए 22 रन. रिवर्स दागने की कोशिश की थी और ये देखिए ये भी ऑफ स्टंप के बहुत ज्यादा बाहर. व्हाइट बॉल का इशारा और इस व्हाइट बॉल के जरिए 23 पर आता हुआ टोटल.
अंपायर ने बताया कि कहाँ किस लिए मैंने आपको ये वाइट बॉल करार दी थी गेंद। फिर से एक बार रिवर्स दागने की कोशिश अपील की गई, लेकिन उस अपील को नकारा। देखिए इस ओवर में डॉट गेंदों की भी परसेंटेज ज़्यादा आई और एक्स्ट्रास की भी परसेंटेज ज़्यादा आई। ये लंबा ओवर मैं कहना चाहूँगा रोहित घरत द्वारा बड़ा हिट। उन्होंने पहली गेंद के ऊपर बाउंड्री, वाइट बॉल अगर नहीं डालते तो ये ओवर कितना अच्छा रहता गेंदबाज रोहित घरत के लिए। और ये ऊंचा खेला लॉन्ग ऑफ के ऊपर एक आसान सा कैच और इसी के साथ पहला ब्रेक थ्रू दिया रोहित घरत ने टीम श्री समर्थ विंधणे को। और आउट होने वाले खिलाड़ी अंकुर सिंह, जिन्होंने पहले ओवर में काफी अच्छी शुरुआत की थी निजी 13 के योगदान पर। रायगड प्रीमियर लीग आता आवाज घुमणार एकच रायगड प्रीमियर लीग रायगड प्रीमियर लीग। तो अपने स्पेल का दूसरा और टीम की तरफ से तीसरा काफी क्रूशल ओवर है ये, क्योंकि 9 रन दिए पिछले ओवर में, एक अच्छी वापसी की, विकेट मिला अंकुर सिंह का। कलाइयों के सारे इस गेंद को मोड़ा है सुनील चावरी ने, खुद जाकर गेंदबाज ने इस गेंद को फील्ड किया। सिंगल जरूर मिला, सुनील चावरी ने भी मन बना लिया है कि एक गेंद से मैं बना रहूंगा और आने वाले बल्लेबाजों को आक्रमण करने की पूरी छूट देना चाहेंगे वो। और ये अच्छी रणनीति है जिस तरह ऋषि नाइक ने देखिए अंतिम क्षणों तक इंतजार किया, जब कमजोर कड़ी मिली नौमान पटेल जैसी तो उस ओवर में 24 रन हासिल किए और खुद के व्यक्तिगत 50 भी। चैंपियंस टीम के सदस्य थे ये आरपीएल सीजन 1 के। इनक्रेडिबल खालापुर संजय सोलंकी के नेतृत्व में जब टीम जीती थी सीजन 1 तो काफी बढ़िया गेंदबाजी की थी कंठवली के सपूत ने, वैभव पाटिल ने, संजय सोलंकी के लिए। वही काम ऋषि नाइक के लिए अब उन्हें करना है श्री समर्थ विंधणे की तरफ से। राइट आर्म ओवर द विकेट। ये देखिए तेज डाली गई गेंद थी, टिप्पा खाने के बाद गेंद सीधा गई विकेट कीपर के दस्तानों में। डॉट गेंद की समाप्ति हुई। तीसरे ओवर की दूसरी गेंद डाली गई थी, हालांकि स्क्वायर कट मारने की कोशिश जरूर की थी बल्लेबाज गजानन बोंद्रे ने, कड़मबोली के ये बल्लेबाज। ये देखिए ऊंची जरूर है गेंद, हवा में कैच होने की संभावना। ऋषि नाइक उस गेंद के नीचे जरूर थे, लेकिन देखिए कैच लिया जाता है या नहीं लिया जाता, इस कंफ्यूजन में आपको नहीं रहना। पहले गेंद हवा में है, रन पूरा करो। कैच अगर नीचे गिर जाती है तो दूसरा रन अपने आप मिलता है। बल्लेबाजों को किसी भी खिलाड़ी, चाहे खिलाड़ी कितना भी बड़ा क्यों ना हो, उसके ऊपर भरोसा नहीं करना चाहिए। अपना दिमाग जो है उसे चलाना चाहिए। ये 36वां कैच छोड़ा है इस प्रतियोगिता में
36 कैच छूटे गए, ऋषि नाइक 36 कैच छोड़ने वाले हकदार बने। ये देखिए सुनील चावरी एक्स्ट्रा कवर रीजन पर खेल रहे हैं, सिंगल हासिल किया। सुनील चावरी ने मन बना लिया, ये 73 ओवर के बाद उनका जलवा देखने का मौका हमें मिलेगा। सिंगल लिया नहीं गया, माफी चाहूंगा, सिंगल लिया नहीं गया क्योंकि 2 ही रन आए हैं इस ओवर में। ऑन साइड के ऊपर गेंद हवा में कैच होने की संभावना, लेकिन सुनील चावरी के बल्ले से निकला हुआ एक टाइमिंग शॉट, मिड विकेट बाउंड्री के बाहर 6 रन। खिलाड़ी रहता, वेस्ट इंडियन की जो ऊंचाई है उसी तरह का खिलाड़ी अगर रहता तो ये कैच भी लिया जाता। हाँ, पोलार्ड को खरीदना चाहते थे ऋषि नाइक, लेकिन उन्होंने नॉमिनेट ही नहीं किया खुद को आरपीएल के लिए। ये देखिए अच्छे गेंद, और ये चावरी, मैं अलग चावरी देख रहा हूं, एक अलग सुनील चावरी मुझे नजर आ रहा है। छक्का लेने के बाद एक सिंगल हासिल किया, 38 रनों की जरूरत है बची हुई 18 गेंदों में। जिस तरह ऋषि नाइक ने कमजोर कड़ी का इंतजार किया था उसी तरह इंतजार करते हुए नजर आ रहे हैं सुनील चावरी। लेकिन हम संदीप पाटिल सर के साथ चलेंगे स्वागत समारोह के लिए। हॅलो, सुशांत वेदकजी आणि कैलास वाजेकर यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते आपल्या व्यासपीठावर असलेल्या पाहुण्यांचा सन्मान करायचा आहे। तर सन्मान सोहळ्याकडे आपण बोलूया। सन्माननीय पाहुणे किशोर मालुसरे साहेबांना विनंती करतोय की या आपण सन्मान व्यासपीठावरती वैष्णवी कोलाडचे स्पॉन्सर आहेत, तर किशोर मालुसरे साहेबांना विनंती आहे की आपण यायचं आहे। मी सुशांत वेदक आणि कैलास वाजे या दोन्ही वाजेकर या दोन्ही मान्यवरांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करायचा आहे। किशोर मालुसरे यांचा इथे सन्मान होतोय। याच दरम्यान मी विनंती करतोय वायबी काका यांना विनंती आहे की आपण यायचा आपला सन्मान इथे केला जाईल। समर्थ विंधने संघाचा मनोबल नक्कीच वाढवण्यासाठी इथे उपस्थित आहेत वायबी काका। त्याच दरम्यान तानाजी साहेबांना विनंती करतोय, तानाजी सेलार साहेबांना विनंती आहे की आपण या आपला देखील इथे सन्मान केला जाईल या व्यासपीठावरती। तसेच सन्माननीय विंधनेचे DB पाटील साहेब इथे उपस्थित आहेत। आपला देखील यथोचित सन्मान या व्यासपीठावरती केला जाईल। DB पाटील साहेब इथे येत आहेत, त्यांचा इथे सन्मान होतोय। त्याच दरम्यान मंगेश शेलार साहेब इथे उपस्थित आहेत। मंगेश शेलार साहेब या आपण आपला देखील इथे सन्मान केला जाईल। तसेच CK पाटील साहेब इथे उपस्थित आहेत 40+ चे। आता खेळणार आहेत ना ते नक्कीच, कारण आता जी 40+ प्रीमियर लीग आहे
त्यामध्ये नक्कीच 50+ म्हणून खेळाडू त्यांची निवड झालेली आहे. अभिनंदन तुम्हाला. ओके, तर सर्व पाहुण्यांचं इथे मान सन्मान झाला आहे. बोलूया पुन्हा एकदा कॉमेडी बॉक्समध्ये प्रवीणजी दुगाडे आणि चंदू शेट्टे सर. धन्यवाद प्रवीण सर, धन्यवाद संदीप पाटील सर. चौथी ओव्हर सुरू आहे. मॅच जर पाहिलं तर आता हळूहळू रंगात येताना आपल्याला पाहायला मिळते. विकेट हा फॅक्टर मात्र कोलाड संघाच्या बाजूने जातोय, कारण त्यांनी एकच विकेट गमावली आहे. परंतु नियंत्रित ठेवलेली धावसंख्या ही मात्र विंधने संघाच्या बाजूने देखील जाते, कारण ज्यावेळेला तुम्हाला 71 धावांचा पाठलाग करायचा आहे, अजूनही 17 चेंडू आणि 38 धावांची आवश्यकता. म्हणजे ही मॅच विंधनेला देखील जाऊ शकते आणि ही मॅच कोलाडला देखील जाऊ शकते. तर पाहूया कोण अधिराज्य गाजवणार. एका बाजूला गजानन, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर सुनील चावरी, तर गोलंदाजीसाठी रोहित घरत, ज्याने पहिल्या षटकात देखील चमक दाखवली. यावेळेला रिवर्स खेळलाय षटकार. एक वेगळाच पवित्र या ठिकाणी घेण्यात यशस्वी झाले. रिव्हर्सचा फटका या ठिकाणी खेळला गेला. कळंबोलीला बिलॉंग करतात. रायगड प्रीमियर लीगमध्ये आपला सज्ज झालेले आहेत आपल्या नावाचा जलवा दाखवण्यासाठी, आणि या ठिकाणी एक मोठा रिव्हर्सचा फटका देखील त्यांच्या बॅटमधून आला. धावसंख्येने उसळी मात्र नक्कीच घेतली आहे. एक्स्ट्राच्या रूपात मात्र या ठिकाणी एक मोठं आक्रमण झालं, आणि तदनंतर जर पाहिलं तर थोडीशी लयबद्धता कुठेतरी बिघडताना पाहायला मिळते. परंतु कमबॅक करावं लागेल रोहित घरातला देखील. हा असा प्लॅटफॉर्म आहे, प्रत्येकाला संधी मिळते स्वतःला सिद्ध करण्याची, आणि युवा खेळाडूंसाठी तर नक्कीच प्रवीणजी, कारण अशा स्पर्धांमध्ये तुम्ही चमकदार कामगिरी करणार तर येणाऱ्या कालावधीमध्ये तुमचं भविष्य उज्ज्वल असणार आहे, आणि तो प्रयत्न या ठिकाणी सर्वांनाच करायचा आहे. गजानन स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करतायत. रोहित पहिल्या षटकात जर पाहिलं तर काही अवांतर धावा आल्याच जरूर, परंतु तरी देखील 9 धावा खर्च केल्या होत्या. रिव्ह्यू बीमरचा या ठिकाणी घेतला गेला आहे, आणि ती पडताळणी आमचे तिसरे पंच नीरज राणावत आणि यायचं आपण. तर या षटकातील घडामोडी मात्र मॅचमध्ये पुन्हा चुरस निर्माण करताना पाहायला मिळतात. नियंत्रित असणारी धावसंख्या जर पाहिली तर आता धावसंख्या बोलू देखील लागलेली आहे. तर पाहूया काय होणार येणाऱ्या कालावधीमध्ये. विकेट घेतल्या तर विंधने मॅचमध्ये येणार आहे, आणि भीमर नाही आहे या ठिकाणी कळवलं जातं, आणि वाईट बॉल नक्कीच या ठिकाणी असणार आहे. मार्गदर्शन केलं जात आहे. संदीप कदम सर देखील यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत, ज्यांनी चंग बांधलाय माझ्या पोलादपूर तालुक्याच्या क्रिकेटला टेनिस क्रिकेटच्या पटलावर आणायचं. ग्रामीण भागातील रायगडचं नक्कीच दक्षिण टोक म्हणून पोलादपूर ओळखलं जातं, आणि त्या पोलादपूर तालुक्याला संदीप कदम सर बिलॉंग करतात. यष्टांच्या पाठीमागे यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये त्यांना आपल्याला आपण नक्कीच या ठिकाणी पाहतोय. तर आज या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून रायगडाच्या विविध तालुक्यातून देखील खेळाडू या स्पर्धेत खेळताना पाहायला मिळतील. रायगडाची भव्यता या स्पर्धेला देखील येताना पाहायला मिळते प्रवीण सर. और निश्चित तौर पर पीपीएल का ऑक्शन भी मैंने देखा था, पोलादपुर प्रीमियर लीग आप ऑक्शन में काफी खूबसूरत लग रहे थे एंकरिंग करते हुए बतौर एंकर. यावेळेला देखील एक चांगला स्ट्रोक येताना पाहायला मिळतोय. गॅप शोधण्यात यशस्वी झाले. सुनील चावरी यांच्या बॅटमधून येताना पाहायला मिळेल चौकार. समीकरण पुन्हा एकदा बदलत आहे. गरज आहे निर्धाव चेंडूची, गरज आहे विकेटची विंधणेला, परंतु अशाच प्रकारच्या फलंदाजीची गरज कोलाडलाय. यावेळेला बिग हिट. पुन्हा एकदा पहा, गुडघा जमिनीवर टेकवत या बॉलला पाठवला सीमारेषेच्या पलीकडे. उत्तुंग 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 प्रहार, षटकार.
ला वेळ लागत नाही. तसंच या ठिकाणी काही होताना पाहायला मिळत आहे. सुरुवात जर पाहिली तर थोडीशी या षटकाच्या सुरुवातीला जर पाहिलं थोडंसं पारडं जड होतं विंदने टीमचा आणि स्कोर जर पाहिलं तर झालाय 51 धावा धावफलकावर होताना पाहायला मिळत आहेत. अजूनही मॅचला जिंकण्यासाठी धावा कराव्या लागतील. 14 बॉल आणि 20 रनची. देखिए चंदू शेट्टी सर, शुरुआत में बिल्कुल खामोश रहे सुनील चावरी. चाहिए तूफान आने की पहले की खामोशी थी और अब वो तूफान आ चुका है. नक्कीच नाव आहे सुनील चावरी. या वेळेला पुल केला जातोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येत आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव तर घेतली गेली आहे. खूप टप्प्याचा बॉल होता. पुल त्या ठिकाणी केला गेला आणि एक धाव मात्र त्या ठिकाणी मिळताना आपल्याला पाहायला मिळेल. 52 वर बघता बघता धावसंख्या जाताना पाहायला मिळेल. संघर्ष मात्र या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळतोय. एका बाजूला विंदणे जो संघ आपल्याला पाहायला मिळतोय उरण तालुक्यातून आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर कोलाड जो संघ रोहा तालुक्यातून आपल्याला पाहायला मिळतोय. रोहा आणि उरण यांच्यामधील लढत सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. गजानन यांनी मारलेला तो जो षटकार होता मॅचमध्ये नक्कीच आणण्याचा प्रयत्न त्यानंतर झाला होता, परंतु रोहितला कमबॅक करावा लागेल. यावेळेला पुन्हा रिव्हर्सचा स्ट्रोक खेळला आणि पुन्हा बॉलला पाठवलं सीमारेषेच्या पलीकडे षटकारासाठी. 6-6-6. लगाए थे रिवर्स के जरिए और यहाँ लगातार तो नहीं लेकिन रिवर्स के जरिए ये जो खिलाड़ी है जो खेल रहा है गजानन मोंद्रे, कड़मबोली से आया हुआ खिलाड़ी, उन्होंने भी रिवर्स के जरिए 2 छक्के लगाए. इसका मतलब ये है कि मुकाबला अब बराबरी पर आ चुका है. पहिल्या ओव्हरमध्ये 14 रन आले. दुसऱ्या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर 9 रन आले. तिसऱ्या ओव्हरमध्ये पुन्हा 9 रन आले आणि चौथ्या ओव्हरमध्ये रन आले ते तब्बल 26 धावा एका ओव्हरमध्ये येताना पाहायला मिळाल्या. परंतु मॅच संपलेली नाहीये. 12 बॉल आणि 13 रनची आवश्यकता आहे. इकडे काहीतरी चमत्कार तुम्हाला करावा लागेल. विकेट घेऊन तुम्हाला बॅट्समनवरचा दबाव वाढवावा लागणार आहे. सुनील चावरीने देखील खूप चांगल्या पद्धतीची फलंदाजी त्यांच्याही माध्यमातून पाहायला मिळते. विशेष म्हणजे गजानन यांची त्यांना मिळणारी साथ ही खूप मोलाची आहे आणि विशेष म्हणजे नुसती साथ नाहीये, आक्रमकता दाखवताना पाहायला मिळत आहेत. रिव्हर्सचे स्ट्रोक खूप चांगल्या पद्धतीने खेळताना पाहायला मिळत आहेत आणि खूप प्रभावित करतायत. देखिए कड़मबोली में अब इनका नाम बहुत ज्यादा होगा क्योंकि जिस अंदाज से वो खेले हैं, सुनील चावरी का साथ दिया. एक मिडिल ऑर्डर बल्लेबाज की जिम्मेदारी क्या है उसे बखूबी निभाया इस गजानन ने. परिस्थिती जर पाहिली तर प्रतिकूल आहे विंदनेच्या साठी. ती त्यांच्या टीमच्या बाजूने तुम्हाला करावी लागेल. त्यासाठीचे प्रयत्न करावे लागतील. गोलंदाजीसाठी जर पाहिलं सुदेश साळुंके येताना पाहायला मिळत आहेत आणि पाहूया कशा प्रकारची कामगिरी वहालचे सुदेश साळुंके करतायत. क्षमता आहे त्यांच्याकडे. अप्रतिम गोलंदाजी नेहमीच केली आहे. आज काय करणार? पहिल्या बॉलवर पाठवला बॉल सीमारेषेच्या पलीकडे. आणखीन एक मोठा फटका येतोय सुनील चावरी यांच्या बॅटमधून. षटकार. हे लाखात एक मंगेश दादाचं आयोजन आलं ग. हे लाखात एक मंगेश दादाचं आयोजन आलं ग. आता आवाज घुमणार एकच रायगड प्रीमियर लीग. आता आवाज घुमणार एकच रायगड. तर मोठमोठे आक्रमण या ठिकाणी होताना पाहायला मिळत आहेत. अचानकपणे मॅचचं गणितच बदलून टाकलं गजानन आणि सुनील यांनी. या वेळेला चांगला चेंडू ब्लॉकमध्ये टाकण्याचा प्रयत्न राहिला. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, परंतु प्रयत्न असफल ठरतोय. एका धावेने धावफलक मात्र पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळेल. गजानन आणि सुनील खूप चांगला खेळी दोघांकडूनही करताना पाहायला मिळाली आणि बघता बघता मॅच दृष्टिक्षेपात येऊन देखील टेपली. पहिल्या 3 ओव्हरमध्ये नियंत्रित असणारी धावसंख्या चौथ्या ओव्हरमध्ये अशी काही बोलली की मॅचचं पारडं बदललं आणि तदनंतर जर पाहिलं तर सुदेश साळुंके यांच्यावर देखील पहिल्या बॉलवर केलेलं आक्रमण मॅचचं गणित बदलून गेलं. तुमच्या आमच्या सर्वांचा आवडता आणि लाडका क्रिकेटचा खेळ आज आपण पाहत आहोत या आद्य क्रांतिकारकांच्या म्हणजे वासुदेव बळवंत फडक्यांच्या भूमीमध्ये. यावेळेला कमी गतीने टाकला चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला, परंतु एज म्हणजे संधी तर होती, परंतु अशा ठिकाणी चेंडू जाऊन पडला जिकडे क्षेत्ररक्षक उपलब्ध नव्हते. यष्टिरक्षकाच्या पाठी पडला आणि धावसंख्या 1ने पुढे जाताना पाहायला मिळेल. 9 बॉल आणि धावांची आवश्यकता जर पाहिली तर आहे 5. रायगडमध्ये प्रत्येक गोष्ट मन जिंकून घेते प्रवीणजी दुकाडे. इकडले जे स्कोरिंग होते ना, मला वाटत नाही जगाच्या पाठीवर कुठे अशी स्कोरिंग होत असेल. इकडे ज्या अपडेट्स दिल्या जातात ना, त्या देखील मात्र मला वाटत नाही जगाच्या पाठीवर कुठे अपडेट्स दिल्या जात असतील. आणि इकडले DJ मास्टर सर्वात महत्त्वाचं म्हणजे
यावेळेला पुन्हा एक वेगळा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न यशस्वी होताना पाहायला मिळतोय. सुनील चावरी काय बॅटिंग करतायत, हवी तशी वन मैन आर्मी में कहूंगा ये अंकुर सिंह ने जो भरोसा जताया और वैष्णवी कोलाड के टीम मैनेजर नीलेश परदेशी और कृष्णा मिश्रा ने इनके ऊपर ढेर सारे पॉइंट्स लगाए थे ऑक्शन के दरमियान, उस भरोसे को उन्होंने कायम रखा है. सुनील चावरी वन मैन आर्मी की तरह लड़ रहे हैं. विजयाच्या उंबरठ्यावर येताना पाहायला मिळतोय. या ठिकाणी वैष्णवी कोलाड हा संघ जबरदस्त कामगिरी करत असताना सुनील चावरी आणि गजानन या वेळेला पास वेळ होता त्यांच्याकडे. हळूवार पद्धतीने या बॉलला ढकललं आणि एक भव्य दिव्य विजय साजरा करताना पाहायला मिळाले. सुनील चावरी आणि गजानन दोघांनी खूप चांगली कामगिरी केली, गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. आव्हान मोठं होतं परंतु त्याला एक ओव्हर ठेवून पार देखील केलं गेलं. अभिनंदन. तो 38 रनों की एक शानदार पारी खेली. दोनों एंड से एक अच्छी पारियां हमें देखने का मौका मिला. पहले सत्र में ऋषि नाइक ने अर्धशतक लगाया, एक ओवर में 24 रन हासिल किए. तो वहीं दूसरी तरफ टारगेट चेस करते हुए ओवर नंबर जो चौथा आया था रोहित घरत का, अपने स्पेल का दूसरा और टीम की तरफ से चौथा, वहां पर 26 रन हासिल किए गए.